घेऊयात आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील यांना पिछाडी आहे। निकम आहेत तिथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, त्यांना निवडून आणा असं आवाहन शरद पवार यांनी आंबेगाव मध्ये जाऊन वारंवार केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यापासून हा मतदारसंघ शरद पवार यांच्या निशाण्यावर राहिला होता। शरद पवार यांनी आपल्या उमेदवारासाठी इथं जोरदार प्रचार केलेला आहे, त्याचा फटका बसतोय का या मतदारसंघामध्ये हे पाहूयात। शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईमध्ये काय होतंय? एकनाथ शिंदे यांना 16 जागा मिळताना दिसतायत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळताना दिसतायत। त्यामुळे ही लढाई काटेकी टक्कर। दुसरीकडे भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये भाजपला 47 जागा मिळताना दिसतायत, तर काँग्रेसची गाडी मात्र जेमतेम 10 पर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे भाजप आणि काँग्रेस मधलं अंतर बरंच मोठं आहे। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, पवार विरुद्ध पवार यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला 6 जागा मिळताना दिसतायत, तर शरद पवार यांच्या पक्षाकडे 4 जागांवर आघाडी मिळताना दिसते। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी मिळून अवघ्या 10 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यातला सगळ्यात मोठा वाटा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा। महायुतीनं 70चा आकडा गाठलाय, तर महाविकास आघाडीनं 21चा आकडा गाठलाय। भाजपनं 48चा आकडा गाठलाय, 48 जागांवर भाजप पुढे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची 16 जागांवर पुढे। सध्याचे चित्र दिसतंय राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, त्यामध्ये अजित पवारांचा पक्ष बाजी मारताना दिसतोय, 6 जागांवर आघाडीवर आहे, पण शरद पवारांची राष्ट्रवादी 2च जागांनी मागे आहेत। पण दोघांचा मिळून जर आकडा बघितला तर तो मात्र राष्ट्रवादीसाठी काहीशी चिंतेची बाब असू शकतो, कारण दोन्ही राष्ट्रवादी मिळून फक्त 10 जागांची आघाडी आहे, जी दोन्ही शिवसेना मिळून असलेल्या आघाडीपेक्षा बरीच कमी आहे। धुळे शहरामधून अनुप अग्रवाल यांनी आघाडी घेतली आहे, तर मुक्ताईनगरमध्ये एकनाथ शिंदेचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। कागलमधून हसन मुश्रीफ यांची पिछाडी कायम आहे, जी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षासाठी चिंतेची बाब। कुडाळमधून निलेश राणे हे आघाडीवर आहेत, कागलमधून हसन मुश्रीफ यांची पिछाडी। कुडाळमधला निलेश राणे यांची अपडेट समोर येते, निलेश राणे आघाडीवर आहेत कुडाळमधून। निलेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण मानली जाते, मात्र सध्या तरी पहिले जे कल येतात त्यानुसार निलेश राणे यांनी आघाडी घेतलेली दिसते। निलेश राणे यांना आव्हान आहे वैभव नाईक यांचं, त्यामुळे या मतदारसंघामध्ये काय होते पाहावं लागेल। 2 भाऊ आहेत जे शेजारच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत, पण 2 वेगवेगळ्या चिन्हांवर। निलेश राणे हे धनुष्यबाण या चिन्हावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं लढतायत। बीड मधून संदीप क्षीरसागर हे अजूनही पिछाडीवर आहेत, योगेश क्षीरसागर यांनी आघाडी घेतली आहे, तर कागलमधून हसन मुश्रीफ यांची पिछाडी आणि समरजित सिंग घाटगे यांची आघाडी। कुडाळमधून निलेश राणे यांची आघाडी आणि कुडाळमध्ये वैभव नाईक यांची पिछाडी। पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीची टॅली बघूयात। महायुतीला 73 जागांची आघाडी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीला 24 जागांची। भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाची बाब, भाजपनं 50 जागांचा आकडा पार केलाय, अर्धशतकाचा आकडा पार केलाय। 51 जागांवर भाजप आघाडीवर आहे। 104 जे कल आलेले आहेत त्यापैकी 51 जागांवर भाजप आघाडीवर आहे। हेच नमूद केलं पाहिजे की पहिले कल जेव्हापासून यायला लागले तेव्हापासून जेवढे कल आले त्यापैकी 50% जागांवर भाजपनं आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे, तेच इथे सुद्धा दिसतंय।